घराबाहेर सुद्धा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तर गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराची कार फोडल्याची घटना घडली। मराठा आंदोलकांनी ही कार फोडल्याची माहिती मिळाली आहे। नांदेडमधल्या पिंपळगाव निमजीमधली ही घटना आहे। यामुळे परिसरात खळबळ माजली आणि या प्रकारानंतर सतर्कता म्हणून आमदार हंबर्डेंच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या गाडीची रात्री तोडफोड करण्यात आली। या घटनेनंतर आज त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली। विष्णुपुरी येथील त्यांचं हे इंदिरा निवास आहे। विशेष म्हणजे उद्या त्यांच्या मुलाचं लग्न देखील आहे, त्यामुळे लग्नाची संपूर्ण तयारी सध्या सुरू आहे। आणि अशातच काल एका कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी ते मतदारसंघातील पुंड पिंपळगाव येथे गेले असताना त्यांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली, त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। त्यावेळेला ते गाडीमध्ये नव्हते, त्याच्यामुळे त्यांना काही इजा वगैरे झालेली नाही। दरम्यान त्यांनी या संदर्भामध्ये कुठेही तक्रार केलेली नाही आहे। मात्र एकंदरीत जिल्ह्यात जे मराठा आंदोलनाचं जे आक्रमक आंदोलन सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांनी सतर्कता म्हणून मोहन अण्णा हंबर्डे यांच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ केलेली आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। तर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं नाशिक मुंबई महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या आडगाव परिसरात हे आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनात शेकडोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले होते आणि या आंदोलकांची धरपकड देखील करण्यात आली।